नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचा बटाटा चिवडा बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट व कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतो। त्यासाठी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत। मी सुरुवातीला त्याची साल काढून घेत आहे। साल काढून झाल्यानंतर हे बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत। पाण्यात ठेवल्यामुळे ते काळे पडत नाहीत व स्टार्च देखील निघून जाते। नंतर एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे व अशा प्रकारची किसणी घ्यायची आहे व त्याने हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर किसणीच्या मोठ्या होल्सने किसून घेतल्यामुळे किसा एकदम लांब लांब पडतो। तर पाहू शकता मी इथे बटाटे किसून घेत आहे। पाण्यामध्ये टाकल्यामुळे तो काळा पडत नाही। तर पाहू शकता एकदम लांब लांब असा हा आपला किस पडत आहे। अशा पद्धतीने मी इथे किसून घेत आहे। तर सर्व बटाटे मी इथे किसून घेतले आहेत व 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता मी इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे व पाणी पाहू शकता एकदम निव्वळ असं हे झालं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातील पूर्णपणे स्टार्च निघून जाते व चिवडा आपला लालसर होत नाही। नंतर सर्व किस या पद्धतीने चाळणीत निथळायला ठेवायचा आहे। चाळणीत पूर्णपणे निथळल्यानंतर एका सुती कपड्यावर तो आपल्याला या पद्धतीने पातळ पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातील एक्स्ट्राचे पाणी निघून जाते। उन्हात वगैरे वाळवायची गरज नाही। नंतर इथे तेल कडकडीत गरम झालं आहे, त्याच्यात हा किस मी तळून घेत आहे। किस कढईत घातल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायचं नाही, तो झाऱ्याला चिकटला जातो। पाहू शकता या पद्धतीने थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर दोन्ही साईडने हलवत आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे। जास्त लालसर करायचा नाही। तर तळून झाल्यानंतर मी एका दुसऱ्या झाऱ्यामध्ये तो काढून घेत आहे, म्हणजे जास्तीचे सर्व तेल निथळले जाईल। इथे आपले एक बॅच मी तळून दाखवले आहे। पाहू शकता या पद्धतीने एका झाऱ्याने मी दुसऱ्या झाऱ्यामध्ये हा किस काढून घेत आहे, म्हणजे सर्व तेल निथळले जाते। पाहू शकता या पद्धतीने इथे किस हा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तेल हे कडकडीत गरम असावं व नंतर मिडियम गॅसवर आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी इथे सर्व बटाट्याचा किस तळून घेतला आहे। नंतर मी एक्स्ट्राचे तेल काढून घेतले आहे व कढईमध्ये शेंगदाणे घातले आहेत। शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत। याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे। लालसर होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। ते एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। नंतर याच्यात मी काजू तळून घेत आहे। काजू देखील लालसर होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेत आहे। नंतर कट करून या पद्धतीने हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। थोडंसं मीठ घातलं आहे, जेणेकरून मिरच्या जास्त उडत नाहीत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालू शकता। मिरच्या देखील फ्राय करून झाल्या आहेत, ते काढून घेतले आहेत। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर व चवीनुसार मीठ घातलं आहे। हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे व सर्व मी शेंगदाणे, काजू, मिरची मिक्स करून घेत आहे। नंतर बारीक केलेली पिठी साखर व मीठ देखील सर्व मिक्स करून मी इथे घेत आहे। तर अशा पद्धतीने उपवासाचा आपला बटाट्याचा कुरकुरीत चिवडा बनवून तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा।
भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.